महानगरपालिकांच्या निवडणुकांना फक्त 8 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि या 8 दिवसांमध्ये आता जे काही प्रचारादरम्यान होणारे आरोप प्रत्यारोप आहेत ते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होताना पाहायला मिळत आहेत। शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आज भाजपवरती घणाघात केलेला आहे। आपल्यासोबत भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन आहेत। आज संजय राऊत यांनी भाजपवरती टीका करताना अत्यंत चुकीच्या भाषेमध्ये टीका केली। खरं तर हे सगळे आरोप पाहता भाजप ही कामाटपुरामध्ये धंदा करण्यास उभी आहे आणि त्यामुळे त्यांना कोणासोबत सुद्धा युती करण्यामध्ये काहीही एक अडचण नाही अशा पद्धतीने त्यांनी म्हटलेलं आहे। सगळ्यावरती कशा पद्धतीची भूमिका आहे, तुम्ही रोज त्यांना खरं तर त्यांच्या पत्रकार परिषदेला काउंटर करता, उत्तर देता, या सगळ्या टीकेकडे कसं पाहताय? तुम्ही उल्लेख केला की संजय राऊत यांनी घणाघात केला नाही, घाणी केली आहे। महाराष्ट्रामध्ये घाण पसरवण्याचं काम कोण करत असेल तर संजय राऊत करतायत। रोज सकाळी उठायचं, बडबड करायची आणि महाराष्ट्रामध्ये घाण करायची ही संजय राऊतांना सवय झाली। कामाठीपुऱ्याच्या गप्पा कोणी कराव्या? संजय राऊतांनी करावा। कदाचित संजय राऊत कामाठीपुऱ्यामध्ये जास्त जात असतील म्हणून संजय राऊतांना हा शब्द त्यांच्या तोंडामध्ये आठवला। भारतीय जनता पार्टी विकासाचं राजकारण करतं। मेट्रो असेल, कोस्टल रोड असेल, आरे असेल, या सगळ्यांचा विकास करण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करतं। कामाठीपुरा संजय राऊत, तुमची सवय असेल की कामाठीपुऱ्यामध्ये जायचं, त्याच्यामुळे तो शब्द तुमच्या तोंडावर आलाय। आणि तुम्ही राहुल गांधींसोबत, तुम्ही काँग्रेससोबत काय करताय, त्याला काय शब्द वापरायचा? मी वापरू ऑन कॅमेरा शब्द? आम्हाला पण अशा पद्धतीचे शब्द वापरता येतात, परंतु आम्हाला संस्कार आहेत, आम्हाला मर्यादा आहेत। तुमच्यासारखं ज्या शब्द वापरतायत ते शब्द आम्ही वापरणार नाहीत। कदाचित तुम्हाला वारंवार त्या ठिकाणी जाण्याची सवय असल्यामुळे तुमच्या ओठावर, पोटात जे होतं ते तुमच्या ओठावर आलं। भारतीय जनता पार्टी लोकांच्या सोबत जनतेचे आशीर्वाद घेते। आज बघा, देवेंद्रजी फडणवीस रोज 5-5, 6-6 सभा घेत आहेत। उद्धव ठाकरेजी कुठे आहेत? उद्धवजी ठाकरे अजूनही घरात बसून आहेत। संजय राऊत सकाळी पत्रकार परिषद झाली की कुठे असतात? गायब असतात। भारतीय जनता पार्टीवर टीका करणं सोपं आहे, पण भारतीय जनता पार्टीसारखं काम करणं सगळ्यात अवघड आहे। भारतीय जनता पार्टी जनतेमध्ये जातं, विकासाचं काम करतं आणि कामामध्ये यशस्वी होतं, म्हणून जनता आम्हाला साथ देते। संजय राऊत यांनी हे वक्तव्य यावरून केलं की मीरा भाईंदर आणि अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत भाजपने युती केली, त्याचबरोबर MIMला सुद्धा सोबत घेतलेला आहे, अकोटमध्ये सोबत घेतलेला आहे आणि इतर वेळेला मुस्लिमांवरती टीका करत असताना ही युती कशी काय चालते? काँग्रेसवरती सातत्यानं भाजप टीका करत आलं, मात्र काँग्रेससोबत युती करताना त्यांना लाज नाही वाटली का, असे प्रश्न उपस्थित करत हे वक्तव्य त्यांनी केलेलं होतं। या सगळ्या युत्यांना घेऊन काय नेमकी भाजपची भूमिका आहे? कारण मीरा भाईंदरमध्ये जर आणि अंबरनाथमध्ये काँग्रेस आणि MIM सुद्धा चालत असेल तर इतर वेळेला काँग्रेस आणि MIMवरती टीका करण्याचा भाजपला अधिकार उरतो का, असं ते म्हणतात। संजय राऊत खोटं पसरवतात। आम्ही कुठेही काँग्रेससोबत गेलो नाही, आम्ही कुठेही MIM सोबत गेलो नाही। MIM पार्टीसोबत जाण्याचा प्रश्न नाही आणि काँग्रेससोबत तर जाण्याचा प्रश्नच नाही। काँग्रेस मुक्त भारत करण्याचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, भारतीय जनता पार्टीचे आहे। काँग्रेससोबत कोण गेलं? संजय राऊत, तुम्ही सोनिया गांधींची गुलामी केली, राहुल गांधींची गुलामी केली आणि तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला। भारतीय जनता पार्टी कधीही काँग्रेससोबत जात नाही, जाणार नाही। भारतीय जनता पार्टी राष्ट्रप्रथम या भूमिकेतून काम करते आणि आमची ती भूमिका आजही ठाम आहे। MIM बरोबर तुमचे साटेलोटे आहेत। तुम्ही कशा पद्धतीने MIM सोबत युती करतायत? अनेक ठिकाणी, अनेक वॉर्डामध्ये संजय राऊत स्वतः MIMच्या लोकांना भेटतायत, सांगतायत की मुस्लिम मतदार आम्हाला मिळू द्या, तुम्ही शांत बसा। अशा पद्धतीचं आव्हान संजय राऊतांच्या माध्यमातून केलं जातं। अहो, संजय राऊतांची जळफळाट काय होते? संजय राऊत असे शब्द का वापरतात माहिती आहे? कारण मुंबई महापालिकेमध्ये संजय राऊतांना त्यांचा पराभव चेहऱ्यावर दिसतोय। सामान्य मुंबईकर संजय राऊतांना नाकारतोय, त्यामुळं यावेळेला मुंबई महापालिकेमध्ये आपला पराभव होणार म्हणून संजय राऊतांची ही रडारड सुरू आहे। अशी युती झाली नाहीये। मीरा भाईंदर असेल किंवा अंबरनाथ असेल, अकोटमध्ये असेल, अशी कुठलीच युती झाली नाही भाजपसोबत। कुठेही भारतीय जनता पार्टी MIM सोबत नाही, कुठेही काँग्रेस सोबत नाही। आमच्या रक्तामध्ये MIM सोबत जाणं नाही, आमच्या रक्तामध्ये काँग्रेस सोबत जाणं नाही। संजय राऊत सातत्यानं खोटं पसरवण्याचं काम करतात, फेक नरेटिव्ह पसरवण्याचं काम करतात। काँग्रेस सोबत कोण आहे? तर उभाटा गट आहे। तुम्ही मुंबई महापालिकेच्या अनेक ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवाराला जाऊन भेटताय की तुम्ही शांत बसा, अमुक करा, तमुक करा, हे संजय राऊत सांगतायत। साटलोट यांचं आहे, MIM सोबत यांचं साटलोट आहे। MIM, काँग्रेस आणि उभाटा गट यांनी साटलोट केलं, तरीही यांना माहिती आहे की मुंबईकर हे किती साटलोट केलं तरी भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहेत, म्हणूनच भारतीय जनता पार्टीचा विजय होणार आहे। संजय राऊत, एक लक्षात ठेवा, काँग्रेस मुक्त भारताचं स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी बघितलंय। काँग्रेस मुक्त महाराष्ट्र आधीच झालेला आहे, आता उभाटा गट मुक्त मुंबई होणार, हे लिहून घ्या। पुण्यामध्ये असेल किंवा मुंबईच्या व्यतिरिक्त मुंबई आणि पुणे आणि त्याचबरोबर आणखी काही ठिकाणी राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा सामना
लढताना पाहायला मिळतो आणि यावरून अजित पवार हे सातत्यानं भाजपवरती टीका करतायत. तर भाजपकडून सुद्धा तशा पद्धतीचं उत्तर त्यांना दिलं जातं आहे. अजित पवार यांनी एक वक्तव्य केलेलं होतं की कुत्र्याच्या नसबंदीमध्ये भाजप पैसे खातं आणि याचाच दुजोरा घेऊन आज संजय राऊत यांनी सुद्धा पुन्हा एकदा भाजपवरती टीका केलेली आहे. अजित पवार यांच्याकडनं होत असलेली टीका, त्याला भाजपकडून मिळत असलेले उत्तर आम्ही पाहतो आहोत. मात्र संजय राऊत त्याचा आधार घेऊन आता अजित पवारांना घेऊन ही टीका करताना पाहायला मिळत आहेत. खरं तर बुडत्याला काडीचा आधार नावाची म्हण आहे. तशा पद्धतीनं अजित पवारांचं एखादं वाक्य घ्यायचं आणि त्या जोरावर आरडाओरडा करायचा ही संजय राऊतांची सवय आहे. आम्ही अनेक ठिकाणी महायुती म्हणून लढण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी आमची युती होऊ शकली नाही. का होऊ शकली नाही? तर कार्यकर्त्यांची इच्छा असते की युती केली तर आपल्याला जागा कमी मिळतील, लढायला कमी मिळेल. त्यामुळं अजितदादा आणि आमची अनेक ठिकाणी एकमेकांच्या समोर उभे आहोत, परंतु आमची मैत्रीपूर्ण लढत आहे. आता संजय राऊतांना माहिती आहे की अजितदादा आणि भारतीय जनता पार्टी हे एकमेकांच्या समोर उभे असले की म्हणजे संजय राऊत आणि उभाटा गटाचं अस्तित्वच संपतंय. आता फाईट आमच्यामध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये आहे आणि उभाटा गट तिथं औषधाला देखील शिल्लक नाही आहे त्या महापालिकेमध्ये. आणि तुम्ही लक्षात घ्या, लिहून घ्या, उभाटा गटाची ही जळफळाट कशामुळे आहे की त्यांना पराभव डोळ्यासमोर दिसतोय. उद्धवजी ठाकरे 10 सभा करणार होते, राजजी ठाकरे 10 सभा करणार होते, आता एका सभेवर आले. आता सभेवरनं इंटरव्ह्यूवर आलेत. पुढचे काही दिवस जाऊ द्या, जनता यांना निश्चितपणे मतदानातून उत्तर देतील आणि भारतीय जनता पार्टी महायुतीला साथ देतील. खरं तर प्रत्येक निवडणुकीमध्ये सावरकरांचा मुद्दा नेहमी चर्चेमध्ये असतो. यावेळेला सुद्धा अजित पवारांना घेऊन तो मुद्दा चर्चेमध्ये आणण्यात आला आणि अजित पवार हे सावरकरवादी विचार जर मानत नसतील तर त्यांना युतीमधून बाहेर का काढत नाही, असा सुद्धा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केलेला आहे. खरं तर अजित पवार यांना युतीच्या सोबत घेणं, त्यावेळेला सावरकरांचे विचार मानावे लागतील अशी काही बंधनं त्यांना घालण्यात आलेली होती का, किंवा काही कंडिशन ठेवण्यात आलेल्या होत्या का? जर स्वतः अजित पवार स्वीकारत नसतील तर भाजपची तशी काही जबरदस्ती होते का? आणि आता हे मुद्दे ज्या पद्धतीने चर्चे घेतले जात आहेत, तर अजित पवारांना तसं येत्या काळामध्ये काही बंधन भाजपचं असणार आहे का? स्वातंत्र्यवीर सावरकर हे राष्ट्रपुरुष आहेत. सावरकरांबद्दल सर्वांनाच आदर असला पाहिजे ही आमची भूमिका सुरुवातीपासून आहे. सावरकरांबद्दल संजय राऊतांनी बोलू नये. राहुल गांधी सावरकरांबद्दल काय बोलले होते? राहुल गांधी सावरकरांचा सातत्यानं अपमान करतात. माफीवीर म्हणून काँग्रेसकडनं सातत्यानं सावरकरांना हिणवलं जातं. आधी राहुल गांधींना जाब विचारणार आहेत का? आधी मणिशंकर अय्यरला जाब विचारणार आहेत का? ज्या मणिशंकर अय्यरला बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेनेनं जोडे मारो आंदोलन केलं. वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हे स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराचे सच्चे समर्थक होते. तेच त्यांचे समर्थक असलेले संजय राऊत स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांसोबत बसतायत. त्यांना राहुल गांधी चालतात. आम्ही देखील अजितदादांना विनंती करणार आहोत, सांगणार आहोत की स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान आम्ही सहन करणार नाहीत. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं योगदान हा देश घडवण्यासाठी आहे. स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे कुणी असो, अजितदादा असो, संजय राऊत असो किंवा राहुल गांधी असो, जो कोणी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करेल त्यांना आम्ही अजिबात सहन करणार नाहीत. स्वतः देवेंद्रजी अजितदादांशी या मुद्द्यावर बोलतील. सावरकरांबद्दलची निष्ठा प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये आहे. माझा फक्त संजय राऊतांना सवाल आहे, तुम्ही राहुल गांधींना जोडे मारो आंदोलन करणार आहात का? तुम्ही काँग्रेसच्या नेत्याविरोधात जोडे मारो आंदोलन करणार आहेत का? सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांना तुम्ही धडा शिकवणार आहेत का? या प्रश्नाचं उत्तर आधी संजय राऊत यांनी दिलं पाहिजे. प्रश्न अजित पवारांचा आहे. अजित पवार भाजपसोबत आल्यानंतर सावरकरवादी झालेले आहेत का? आणि जर झाले नसतील तर भाजपची पुढची भूमिका काय असणार त्यांना सोबत घेण्यावर? झालेले नसतील तर स्वतः देवेंद्रजी त्यांच्याशी बोलतील. आपण बघितलं की शरद पवार साहेब सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल अतिशय आदराने बोलतात. शरद पवार साहेबांचं एक भाषण देखील आहे की त्याच्यामध्ये सावरकरांचा अतिशय चांगला उल्लेख स्वतः पवार साहेबांनी केला. आता स्वतः पवार साहेब सावरकरवादी आहेत, तर अजितदादा सावरकरवादी न होण्यासाठी काही अडचण नाही आहे. आणि अडचण असेल तर देवाभाऊ त्यांना बोलतील, काही चिंता करू नका, स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान कोणीही सहन करणार नाही. दोन्ही ठाकरे बंधूंची ही महामुलाखत उद्या किंवा परवा रिलीज होते आणि दोन धुरंधर महाराष्ट्राचे आता एकत्र आलेले आहेत आणि येत्या काळात नक्कीच परिवर्तन होईल अशा पद्धतीचा विश्वास सुद्धा संजय राऊतांनी व्यक्त केलेला आहे. दोन्ही ठाकरे बंधूंच्या मुलाखतीमध्ये अनेक आरोप प्रत्यारोप पाहायला मिळणार आहेत, टीका टिप्पण्या पाहायला मिळणार आहेत. या मुलाखतीवरून भाजपचं म्हणणं काय? इट्स अ बिग कॉमेडी शो. याच्या पलीकडे त्याचं वर्णन करता येणार नाही. ज्या पद्धतीनं कपिल शर्माचा कॉमेडी नाईट असते ना, तशा पद्धतीनं आता ते मॉर्निंगला रिलीज करणार आहेत का नाईटला? मॉर्निंगला करणार आहेत ना. कॉमेडी मॉर्निंग आपण म्हणूया. ती कॉमेडी मॉर्निंग ऐकण्यासाठी सर्व महाराष्ट्र, मुंबई इच्छुक आहे. कारण संजय राऊतांनी याआधी मुलाखत घेतलेल्या आपण बघितलं. डॉक्टर, कंपाऊंडरकडनंच मी गोळ्या घेतो, कंपाऊंडर जास्त एक्सपर्ट असतो. आता हा नवीन कंपाऊंडर कशा पद्धतीनं
वर्ल्ड लीडर करतात का मला माहीत नाही. आता उद्धवजी ठाकरे मुंबई महापालिकेपुरती मर्यादित ठेवणार नाहीत. या मुलाखतीमधून उद्धवजी ठाकरे हे जागतिक नेते आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्यामार्फत होईल. महेश मांजरेकर जरा सेन्सिबल आहेत, राज ठाकरे सेन्सिबल आहेत. अपेक्षा आहे की ते काहीतरी चांगलं बोलतील, पण उद्धवजी ठाकरे टोमणे मारण्यापलीकडे काही करणार नाहीत. आणि संजय राऊत हे उद्धवजी ठाकरे यांना पुतीनच्या लेवलला, ट्रम्प यांच्या लेवलला जागतिक नेते कसे आहेत, उद्धवजी ठाकरे घरामध्ये बसून जगाचं नेतृत्व करणारा एकमेव नेता म्हणजे उद्धवजी ठाकरे, अशा पद्धतीचा ब्रँडिंग करण्याचा प्रयत्न करतील. कॉमेडी शोच्या पलीकडे याला काहीही अर्थ नाही. महायुतीला किती विजयाचा विश्वास आहे मुंबईमध्ये आणि 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये? 29 पैकी 29 महापालिका महायुतीच्या झेंड्याखाली एकत्र येणार आहेत. 29 लिहून घ्या. एकही महापालिका उभाटा गटाला जिंकता येणार नाही, एकही महापालिका इतर कुणालाही जिंकणार नाही. 29च्या 29 महापालिकेमध्ये महायुतीचा भगवा फडकणार आहे. नवनाथ बन आपल्यासोबत होते, भाजपचे ते माध्यम प्रमुख आहेत आणि 29 महानगरपालिकांमध्ये भाजपचा म्हणजेच महायुतीचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आणि संजय राऊतांच्या प्रत्येक आरोपाला त्यांनी उत्तर सुद्धा दिलेलं आहे. कॅमेरामन रोशन गायकवाड सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.